गण गण गणात बोते। नमस्कार. श्री गजानन विजय अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, ब्रह्मांडाधीशा नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरिलेस याचा विचार करी गा. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझं प्रत महत्त्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी, धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून, तूच पतित पावन तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत, काही न करावे लागत तम नसण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तुझ उपजविशी नारायणा. आपला रक्षण्या मोठेपणा पापी तुझ निर्मिशी. काही असो आता तरी चिंता रहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात, अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदी साची. त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्यांच्या, तो धोंडा देता मिस्त्रीला. एकाएकी झोक गेला 30 फुटांवरून पडला खाली घडी व दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जन म्हणती मेला मेला उंचावरून खाली पडला. आता कशाचा वाचे तो, परी घडले अघटित कोठे न लागले त्या प्रत. जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. सोपान साह्या ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकोनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थ ना घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेचा आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची, जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ये तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशयी. या दृष्टांते करून आपुल्या 2 मुलांसी घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमीस श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथ साचे. खांब मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला. जनांचा तो समुदाय भला तो न मसी वर्णवे. त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एक्या पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती 2 खांबा खाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालोनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीण, शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार हिला कोठेच.
हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना, प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी दिधली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा. तसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडित असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही ना आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी, ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देख, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका रामचंद्र पाटलाते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक, गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, तोते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाट, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला ते तू ऐके मनापून. कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल पूर. कृपाघन वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार, आण ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणा, ते पावते नारायणा ये विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख, त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढूनी गोसावी जेवला प्रेमाने, 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, हे दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी, ती आनंदे देई मसी म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना, योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचे वरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत, बांधितो म्हणजे चेटुक भूत, याची न बाधा होय त्यासी. का की हे जमेदारी कठीण आहे भूमीवरी, पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुण, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये, राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकांच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास, होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी, साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा, हो तसे बापसाच्या संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू नये कदा मने, सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी, जैसे काते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस, ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला, पाहता पाहता झाला दिसे नासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणी इतर नसावा ऐसे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला, घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी.
श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण देवगुरूचे वंदन केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणे परी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थाला पाजण्याचा विबुध हो. त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली. तेथ पासोनी भली शेगावाचे मठात. जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणोनी. कथा चतुर्थाध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकी रामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकी राम भक्त झाला ते दिवसापासून. होते 2 कान्होले उतरंडीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालोनिया. गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांसी घेऊन गेली पिंपळ गावा कारणे. हे कळले बंकटलाला तो पिंपळ गावास गेला. महाराजांसी आणण्याला परत शेगावा कारणे. समर्थांसी आणिले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत भास्करासी तारावया. कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास गुरुमूर्ती ही कथा पंचमात. षष्ठाध्यायी ऐसी कथा बंकटलाले सद्गुरुनाथा. मक्याची कणिसे खाण्याकरिता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेथ लोक होऊन भयभीत. पळू लागले असती सत्य जीव आपला घेऊनी. बाधा गांधील माशांची महाराजानं झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी होते अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोतशा अल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजी हितगुज केले बंधू आपला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवर ग्रामाभितरी. कृपा व्रजभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात. समर्थ आले राहण्याप्रत येथे षष्ठमाची पूर्तता. गावींची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली. हमेश होई बोला चाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. ऊसांचा चमत्कार दाऊनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्या नामे दिला सूत खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिधला सरकारात महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुटते झाले खंडू पाटील खटल्यांतून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला सहज लीलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिरांच्या सान्निध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनन
श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खुण नवस करणाराला दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळापुरासी घेऊन आपल्या शिष्यांसी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया रामदास्याचे. दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेश दादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदासा भेटले. झामसिंगाच्या विनंतीसी देऊन माना अडगावासी. येते झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सन्निध भला सतीबाईचे शेजारी. आज्ञा केली कावळ्याला तुम्ही न यावे या स्थला. वाचविले गुण जवऱ्याला सुरुंग उडता विहिरीत. शेट बच्चू लालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी. वठलेली या आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंड गावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इस्टेट समर्थ अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथा भाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ये. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे बरवा. आले अकोले नामक गावा टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला कोल्हट कराचे हस्ते भला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारिले त्यासी येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस विष्णुसाच्या घरास. जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास द्याया. महेताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीन मानिसाची. भेट गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माजीसाची. कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथित असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला. धावून त्याचा गलित केला कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी दिला काशीनाथ पंतांसी. आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना. गोपाळ मुकिंद बुटी भला नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा हेत
महाराज ठेवावे नागपुरात, परी हरी पाटलांनी परत, आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ, साधू आले भेटण्याप्रत, समर्थांसी शेगावात, ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती, जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती, दृष्टादृष्ट होता नुसती, आनंद झाला उभयतांते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला, तो समर्थांनी निवटिला करून या उपदेश. केले खळ्याचे संरक्षण गाढवांचे पासून, समर्था मारिता आले मरण, नारायणासी बाळापुरी. गजाननाचे कृपे भले, जाखड्याचे लग्न झाले, कपिलधारेसी दिधले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला, नारायण नामे भला, सेवा करावया कारणे. पंढरीते जाऊन विठ्ठला ते विचारून, महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी, आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार, त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी, त्यांना त्यांना अजूनी दर्शन देती कैवल्यदानी, त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस बरवा, हा अवघ्यांचा लेखावा, तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्या वर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले, समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले, वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठेन भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहू बाजूंनी बांधल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला, त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन, कुकाजीचा नंदन हरी पाटील नाम ज्याचे. सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम. भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई, यांनी 1000 रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिकाजी, पळसखेडचा सुखदेवजी, मार्तंड गणपती शेगावचा. बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा चंदूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी, भक्तिस्तव समर्थांच्या. कोठ्या कचेरी स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे, बांधिले असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली, वर्गणी जमवण्यासाठी भली, योजना ती ऐशी झाली, ती ऐका विभूत हो. बसविला शेत साऱ्यावर, समर्थांचा धार्मिक कर, कोणासी न करता जोर, रुपया मागे 1 आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी, जी येईल विकायासी, पट्टी बसविली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना, काकी समर्थांच्या चरणा, निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार, होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे 4, सर्व श्रुत जहाले. शतचंडीचे अनुष्ठान, ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेठजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून ना खपायाचे, जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात, तात्काळ होते विपरीत, काम्य अनुष्ठानाप्रत, भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा, बंकटलाल नावाचा, भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी, व्याधी उद्भवली शरीरासी, प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून, म्हणती ते हे काय आले विघ्न, शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नकोस मानसी, माझा तारिता पुण्यरासी, समाधीसी बसलासी. तो अवघे करील बरे, नका होऊ बावरे, पूर्ण आहुतीचे काम सारे, घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन, येऊन देई कदा विघ्न,
भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले, एका बाईचे निमाले भूतशत चंडितया. बनाजी तिडके सांगवी कर, यांनी केला स्वाहाकार, कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे. चापडगावीचा वामन, शामरावांचा नंदन, यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी, खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वऱ्हाड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळकंठी वऱ्हाडाच्या, विपुलट पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वऱ्हाडात, वऱ्हाडाची ऐसी दैना समर्थांसी पहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोनी त्यांनी जलात, 30 फुटांपासून पाया आणीला भरून. तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो, म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते. म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण, सुख संपन्न पहिल्या परी वऱ्हाड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वऱ्हाडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी ही पेक्षा येईल वऱ्हाडासी बिकट काळ, याचा विचार करावो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करावो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोल्हे जाण येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नीतीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रूना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वऱ्हाड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वाहे अध्याय साचार माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विभूत हो. ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजा विबुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्यासी मिळेल धन, रोगी असी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र. चिंतान राहील अणुमात्र या ग्रंथांच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहून या शुचिरभूत. त्याच्या अवघ्या मनकामना
खचित होतील पूर्ण जाणा, कसल्याही असोत यातना या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत. लागन साधे यत्किंचित, तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्त्व ये भाविकाला प्रचित. कुटील दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार, गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम अंमळ नेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणाबादी माणिक प्रभू. तेवीच ह्या वऱ्हाडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित त्यांच्या यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी, म्हणजे तुमची येर झार जन्म मृत्यूची साचार, होऊन या व्हाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दया घना, तुला येवो माझी करुणा, दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साचा, समर्था दास गणूचा अभिमान वाहावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज. हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते, जैसी कैलीच प्रेरणा तैसेच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की, शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतन साने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्र मासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, नौका होवो भाविकांप्रत, भवसिंधू तरावया, शुभम भवन्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ध्यायः समाप्तः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव. समाप्त. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोचे, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात.